श्रीराम. सर्व श्रोत्यांना हृदयापासून प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज अयोध्याकांडातील अध्याय 15वा श्रीराम भरत भेट. ओम श्रीराम. भरत चित्रकूटावर सैन्यासह आलेला पाहून लक्ष्मणही मग युद्धास तयार होतो. तेव्हा श्रीराम लक्ष्मणास समजावून सांगतात की आपण चारही बंधू एकाच पिंडाचे आहोत. मग श्रीराम शृंग ऋषींनी केलेल्या यज्ञातील पायसदानाचा वृत्तांत सांगतात. त्या पायसदानाचे 3 भाग म्हणजेच पिंड तयार करतात. तेव्हा अचानक एक घार येते व एक भाग घेऊन जाते व मग राहिलेल्या 2 भागाचे 4 भाग करतात. एका पिंडाचे 2 भागापासून श्रीराम व भरत, तर दुसऱ्या पिंडाच्या 2 भागापासून लक्ष्मण व शत्रुघ्न होय. व जो तिसरा भाग घार घेऊन जाते तो भाग पुढे माता अंजनीस प्राप्त होतो व त्या स्वतंत्र भागापासून हनुमंत निर्माण होतात व हनुमंताचे सहाय्य आपल्याला पुढे मिळणार आहे. अशा प्रकारे मग भरत व शत्रुघ्न तिथे येतात. सर्वांची भेट होते व सर्वजण एकमेकांना आलिंगन देतात. सगळीकडे आनंदी आनंद होतो. विखुरलेले 4 बिंदू एकत्र येतात व त्यातूनच मग एक महान भव्य असा अमृतबिंदू निर्माण होतो व तोच अमृतबिंदू विश्वसंचलनाचे कार्य करतोय. मागेही केले आहे व पुढेही करतच राहणार आहे आणि अशी ही भरत भेट आहे. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाच्या जीवनातही गुरुकृपेने साधक साधनामग्न होतो व त्याच्या अस्तित्वातील विखुरलेले व अशुद्ध झालेले अस्तित्वबिंदू पुन्हा गुरुप्रणीत साधनेने गुरुकृपेने शुद्ध होऊन एकत्र येतात व त्यातही महत्त्वाचे 4 घटक म्हणजे मन, प्राण, चित्त व अहंकार हे शुद्ध होऊन एकत्र येतात. तेव्हा त्याचा महान असा सायुज्य रूप अमृतबिंदू निर्माण होतो व या अमृत बिंदुमय भक्तीचे पुढे मग पराभक्तीत रूपांतर होते व ही परा म्हणजेच ईश्वर म्हणजेच इथे श्रीराम व ही भक्ती म्हणजेच साधक व इथे भरत आणि हीच भरत भेट होय व अशी ही भरत भेट साधकाच्या अंतरंगात होत असते. आता आपण या अध्यायाचे सार थोडक्यात पाहू. इथे कथेमध्ये भरत व शत्रुघ्न श्रीरामांना भेटण्यासाठी आलेले आहेत. मात्र लक्ष्मणाला असं वाटतं की भरत ससैन्य आलाय ना, म्हणजे हा युद्धासाठी आलाय. तेव्हा लक्ष्मणही युद्धाला तयार होतात. परंतु श्रीराम प्रभू लक्ष्मणाला समजावून सांगतात व आपल्या जन्माची कथा सांगतात की पायसदानातून कसे 3 पिंड निर्माण झाले. एक पिंड घार घेऊन जाते. 2 पिंडाचे राहिलेल्या 2 पिंडांचे 4 भाग होतात. त्याचे आपण 4घे बंधू आहोत. आपण असं युद्ध करून चालणार नाही. आणि मग हे समजावल्यानंतर तिथे भरत, शत्रुघ्न, श्रीराम यांची
व लक्ष्मण यांची भेट होते व ते हे चारही बिंदू विखुरलेले असतात. विखुरलेले म्हणजे कधी? जेव्हा श्रीराम प्रभू वनवासात निघतात तेव्हा भरत आणि शत्रुघ्न हे आजोळी गेलेले असतात, म्हणजे हे विखुरलेले असतात. आणि वनवासाला प्रभू श्रीराम व लक्ष्मण येत आहेत. मग हे चार बिंदू एकत्र येऊन त्याचा एक महान असा अमृतबिंदू निर्माण होतो व ह्या विश्वसंचलनाचे कार्यही तो अमृतबिंदू करत असतो. कारण ह्या विश्वसंचलनाचं जे अधिष्ठान आहे ना, ते परब्रह्म आहे, म्हणजेच तो अमृतबिंदू आहे आणि ते इथे श्रीराम आहेत. हे चारही बिंदू एकत्र येऊन या विश्वसंचलनाचं कार्य करत असतात. आता हेच जर आपण साधकाच्या दृष्टीने पाहिलं तर कसं? तर साधकाच्या आध्यात्मिक जीवनातही सद्गुरूंच्या कृपेने व साधकाच्या साधनेने त्याच्या ठिकाणी शुद्धी प्रक्रिया सुरू होऊन त्याचे हे जे महत्त्वाचे चार बिंदू ते कुठले? साधकाच्या ठिकाणी महत्त्वाचे चार घटक म्हणजे मन, प्राण, चित्त व अहंकार हे शुद्ध व्हावं लागतात. हे चार घटक शुद्ध झाले ना, जे बाकीचे जे राहिलेले घटक आहेत, मग त्यात अगदी पेशी, नाडी संस्था, अगदी रक्त, मेद, धातू, बुद्धी, हे सगळेच्या सगळे घटक यांच्या बरोबरीने शुद्ध होत राहतात. पण हे महत्त्वाचे चार घटक शुद्ध व्हायला हवेत. हे जर चार घटक शुद्ध राहिले नाही किंवा या चार घटकांमध्ये जर आपापसात संघर्ष निर्माण झाला तर साधकाच्या अध्यात्म जीवनाचा अक्षरशः धुळधाण होऊन जाते. म्हणजे साधकाचा जो आत्म्याकडचा प्रवास आहे तो न होता साधकाचा पतनाकडचा प्रवास होतो. इथे जसे कथेमध्ये भरत व शत्रुघ्न युद्धासाठी आले आहेत असं लक्ष्मणाला वाटतं आणि त्यांच्यात संघर्ष होणार असतो, परंतु श्रीराम तो थांबवतात. तसं साधकाच्या ठिकाणी मन, प्राण, चित्त आणि अहंकार यांच्यामध्ये समन्वय जर झाला नाही तर साधक अध्यात्म प्रवास करू शकत नाही. म्हणून हे चार घटक शुद्ध होऊन एकत्र यावं लागतात. असेच अनेकही बाकी हे चार घटक आहेत. म्हणजे बघा, चार देह, स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण. यामध्ये स्थूल घटक जर एका बाजूला ओढत राहिला, सूक्ष्म देह एका बाजूला घडत राहिला तर साधकाचा प्रवास सायुज्य मुक्तीकडे होत नाही. असे सगळे चार चार घटक आहेत आपल्या अंतरंगामध्ये. चार गुण, तम, रज, सत्व, यातून जो चौथा निर्माण होतो तो सत्व, शुद्ध सत्व गुण. त्या शुद्ध सत्व गुणानेच आत्मप्राप्ती होते. अशा प्रकारे हे चार घटक शुद्ध होऊन साधकाला सायुज्य मुक्तीवर घेऊन जातात. आणि सायुज्य मुक्तीच्या पुढे जी अवस्था आहे, पुढे जो स्तर आहे तो म्हणजे पराभक्ती. नामदेव महाराज म्हणतात की परेहून परते घर, तेथे राहू निरंतर. ही पराभक्ती निर्माण व्हायची असते. ही पराभक्ती कधी निर्माण होते? ही पराभक्ती सायुज्य मुक्तीच्या नंतर निर्माण होते. आणि हे चार घटक जेव्हा शुद्ध होऊन साधकाला सायुज्य मुक्तिरूप सिंहासनावर बसवतात त्यानंतर जी अवस्था येते ती म्हणजे पराभक्ती. आणि परा म्हणजेच ईश्वर आणि भक्ती म्हणजेच, इथे परा म्हणजे ईश्वर म्हणजे श्रीराम आणि परा म्हणजेच भक्ती आणि भक्ती म्हणजेच भरत. भरताला आपण इथे दिव्य प्रेम हे संबोधन दिलेले आहे. आणि दिव्य प्रेम म्हणजे भक्ती. ते दिव्य प्रेम कधी निर्माण होतं किंवा साधकाला कधी जाणवतं तर ते परेच्या अवस्थेत गेल्यानंतर दिव्य प्रेम आहे. दिव्य प्रेम, दिव्य मन, दिव्य धैर्य ही तीन नावे आपण या तीन बंधूंना दिली. त्यांना ही अवस्था साधकाच्या ठिकाणी कधी निर्माण होते? जेव्हा साधक सायुज्य मुक्तीच्या पुढे जातो. सायुज्य मुक्ती म्हणजे कोण? प्रभू श्रीराम. अशा अवस्थेला पराभक्ती निर्माण होते. आणि ही पराभक्ती म्हणजेच साधकाच्या आतमध्ये होणारी भरत आणि श्रीरामांची भेट होय. कारण साधकाच्या आतमध्ये ही अवस्था सायुज्य मुक्ती नंतर निर्माण होते. तिथे सर्वांचा समन्वय होतो. म्हणजे दिव्य धैर्य शत्रुघ्न, दिव्य प्रेम भरत, दिव्य मन लक्ष्मण आणि सायुज्य मुक्ती रूप
आत्मस्वरूप सद्गुरू म्हणजे श्रीराम ह्यांचा समन्वय पराभक्तीच्या अवस्थेत होतो. आणि ती ही इथे भेट म्हटले, त्यालाच भरत भेट म्हणजेच परा आणि भक्ती यांचं एकीकरण, म्हणजेच शिव आणि शक्ती यांचं समावेशन, म्हणजेच सद्गुरू आणि शिष्य यांचं ऐक्य, म्हणजेच भक्त आणि ईश्वर यांचं ऐक्य, ही अशी यालाच भरत भेट म्हटलंय. आणि ती भरत भेट साधकाच्या आध्यात्मिक जीवनामध्ये निर्माण होते. ती केव्हा? सायुज्य मुक्तीच्या नंतर. अशी ही इथे भरत भेट आहे. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.